इस शहर के हर एक बदमाशों का एक ही बाप है और वो मैं हूँ। थैंक यू। मुकम्मो खुश हुआ। दिल टूट जाते हैं, उन्होंने रोज़ एक अनार खाना चाहिए, दिल हार्ट मजबूत होता है। थैंक यू वेरी मच। हेलो, मैं हन्नी गिन्नी की दादी साधना कुकरेजा। सबको बहुत बहुत शुक्रिया कि हम लोगों को पुराने वापस दिनों में लाए आप लोग। मैं एक नुस्खा बताती हूँ। छोटे बच्चों को अगर सर्दी हो जाए तो तुलसी के पत्ते पीस कर उसमें शहद मिलाकर उसको थोड़ा थोड़ा दें। बच्चे की सर्दी जुकाम बुखार सब ठीक हो जाएगा। थैंक यू। थैंक यू दादी जी आपके नुस्खे के लिए। बच्चों, मैं तुम्हें मेरे अनुभव के कुछ नुस्खे बताता हूँ। सुबह जल्दी उठकर पढ़ाई करो तो दिमाग तेज होगा और मन निरोगी रहेगा। समझकर पढ़ाई करो तो ज्ञान मिलेगा। सिर्फ रटोगे तो भूल जाओगे। दोस्तों, छोटो बच्चों, पढ़ाई के साथ खेलो भी, कूदो भी। स्वस्थ शरीर में बुद्धि खिलती है। ये नुस्खे आप अपनाओ और अपना जीवन समृद्ध करो। बच्चों, पढ़ाई सिर्फ परीक्षा के लिए नहीं है, तो इस जीवन में तुम्हें ये भारत का अच्छा इंसान बनने के लिए पढ़ाई है। इतना बताता हूँ बच्चों। मैं उमंग पाटिल के नाना नानी हूँ। ये सब नुस्खे मुझे मेरे नाना नानी दादा दादी ने बताया और फिर मैं बूढ़ा हूँ लेकिन तुम्हारे जैसा दिखता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी गुरवेद केतन काळेची आजी आहे। मी एक लहान मुलांसाठी नुस्खा सांगते। त्यांच्या हेल्थसाठी त्यांना रोज सकाळ संध्याकाळ फिरायला न्यायचं आणि हेल्दी फूड खाऊ घालायचं। जेवण पण जे केलं भाजी पोळी आई वडिलांनी तेच खायचं, डब्यामध्ये तेच द्यायचं आणि डबा पूर्ण खाऊन घरी यायचा। हॅलो, नमस्कार। मी राजवीरचा दादा। राजवीरने इथपर्यंत आणलं, मला आभारी आहे। मला काही मराठी जमत नाही एवढी खास। ठीक है, धन्यवाद। प्लीज नोट, इन्होंने जो ये पोशाक पहना है ये केरला का पारंपरिक पोशाक है। नमस्ते, मैं जेसी डेविस, शॉन की दादी। मैं एक नुस्खा बताने को आई है। रोज सुबह गाजर का रस पीने से दमा के बीमार जड़ से चले जाता है। ये शॉन की मम्मी के कहना है। थैंक यू। थैंक यू दादी जी। नमस्ते, मैं प्रियांश की दादी कल्पना नाइक। मैं आज आपको नुस्खा बताने वाली हूँ। गला खराब होने की वजह से लहसुन से आराम हो जाता है और उसमें एंटीबायोटिक होते हैं। नमस्कार। कार्यक्रम बाकी है, बहुत सारी मस्ती बाकी है, गेम्स बाकी है और मेन तो पारितोषिक बाकी है। नमस्कार, मी सुनील सोनवणे, रोनिकचा आजोबा। मी तुम्हाला हे थोडं वाचून दाखवतो। मैं आज का दिन मेरे पोते के जरिए अपने दादा दादी और नाना नानी को समर्पित करता हूँ, जो कि मैं एक कविता के रूप में पेश करना चाहूँगा। तो गौर से सुनिए। नुस्खा जो हर कोई अपनाएगा, दादा दादी के साथ रहेंगे तो जीवन आसान हो जाएगा। संघर्षमयी जीवन की चर्चा आप बांटिएगा तो बुजुर्गों के साथ, ताकि वह मदद करेंगे उनके जीवन के मूल्यों के साथ। पोता पोती को पर मिलेंगे और वह लेंगे ऊंची उड़ान। दादा दादी के साथ रहोगे तो जीवन होगा आसान। धन्यवाद। और मैं एक बात बताना चाहता हूँ कि खाना खाते समय टीवी मत देखिए, क्योंकि टीवी देखते समय आप कितना खाना खाते हैं वो आपको समझता नहीं है और उसमें डाइजेशन का प्रॉब्लम होता है।
हिराचं नाणा आणि ही हिराची नाणी. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक महत्त्वाची माहिती की सर्व सीझनमध्ये येणारी जी फळं आहेत ती सर्वांनी खायची आहे. आपल्या लहान मुलांना पण द्यायची आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वस्थ राहायचा हा अतिशय चांगला मंत्र आहे. स्वीकार स्वदेशीचा बाकीच्यांचा करू बहिष्कार करू. धन्यवाद. नमस्ते, मैं पद्मा कुकरेजा, आरती की दादी. एक नुस्खा बताती हूँ. अगर लूज मोशन हो जाए तो बड़ी शौक को तो तवे पे सेक के पानी के साथ 3 बार थोड़े थोड़े निकल लें तो बिल्कुल आराम हो जाता है. हमारे घर में तो बस यही करते हैं. धन्यवाद. पार्टिसिपेंट नंबर 11. नमस्कार, मी शिवराज सिंगचा दादा. तुम्ही आम्हाला त्याच्याबरोबर स्टेज शेअर करायला दिलं याच्याबद्दल संचालक मंडळाचे आभार आहे. थँक्यू. नमस्कार, मी विष्णू वर्मा, श्लोकचे नाना आणि नानी आणि सर्व शाळेतील प्राध्यापक शिक्षकांचे आम्हाला येथे आज ग्रँडफादर डे निमित्त बोलवण्यात आले. त्यामुळे मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. हॅलो. रात को भिगोए हुए बादाम खाने से सवेरे खाली पेट बच्चों को बादाम खिलाएं, उससे बुद्धि तेज होती है और कैल्शियम बढ़ता है और कोलेस्ट्रॉल नहीं बढ़ता है. तो सब बादाम भिगोए हुए सवेरे खाली पेट खाना चाहिए. हॅलो, हां, मी ओजस वीरेंद्र तायडे यांचे आजोबा आहे. मी बळगाव कॉलेज येथे प्राध्यापक होतो, आता रिटायर झालेलो आहे. आपल्या घराला स्वर्ग बनवायचं असेल तर घरामध्ये नातू पंतू हे सर्व असायला हवे. सर्व कुटुंब जर एकत्र राहिलं तर घर हे स्वर्गासारखं त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतं. सध्याच्या परिस्थितीचा आपण विचार करताना ही घटना काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर माझी या ठिकाणी जमलेल्या सर्व आजी आजोबा, त्यांचे मुलाचे आई वडील वगैरे या सर्वांना एकच विनंती या ठिकाणी करावीशी वाटते की आपलं घर हे या ठिकाणी एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी राहायला पाहिजे. कुटुंब म्हणून एकत्र जर राहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला नातू पंतू त्यांना सर्व प्रकारचे जे काही लाभ असतात, त्यांच्या जे काही लहानपणाचे जे काही गोष्टी वगैरे त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे सांगता येतात आणि त्यांचं जे काही पुढचं भविष्य आहे ते भविष्य आपल्याला उज्ज्वल करण्यासाठी आजी आजोबा घरामध्ये राहणे अत्यंत गरजेचं आहे. कारण ही गरज जर भागवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्या नातवांच्या समवेत त्या ठिकाणी त्यांना खेळणं, वाचन, लेखन, इतर काही आर्टिफिशियल गोष्ट त्या ठिकाणी त्यांना सांगणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि ते आजी आजोबा हे कार्य मोठ्या कष्टाने त्या ठिकाणी करत असतं. कारण त्यांना माहिती असतं की हे आपले जे काही नातू आहे हेच आपलं पुढचं भविष्य आहे. तर हे भविष्य जाणून प्रत्येकाने या करायला पाहिजे. या ठिकाणी आपल्या या सेंट टेरेसा हायस्कूलने हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, खरोखरच त्यांना या ठिकाणी धन्यवाद द्यावं असं वाटतं की हे एकत्र कुटुंब त्यांना टिकवायचं आहे, ही फॅमिली त्यांना टिकवायचं म्हणून हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी आयोजकाचे त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आम्हाला ही एक प्रकारची जी काही संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली की नातवासमोर चांगल्या प्रकारे आनंदी जीवन जगता यायला पाहिजे. कारण आपण शेवटच्या टेस्टला आपण या ठिकाणी आता पोहोचलो आहे. ती स्टेज आपल्याला पुढे अजून चांगलं आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नातवांबरोबर राहणं किती गरजेचं आहे हेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला साध्य होताना दिसत आहे. थँक्यू. नाव प्रेझेंटिंग पार्टिसिपेंट नंबर 14. नमस्कार, माझं नाव अश्विनी नंदकिशोर जळदकार. मी इशिकाची नानी आहे. हळद आणि तर एक खंड जाळफळ दिल्याने सर्दी खोकला दूर होतो आणि रोज संध्याकाळी बाळांची नजर उतारायला पाहिजे. हॅलो, मी वेदा
त्यांची आजी बोलते आहे आणि तुम्हाला मी काही नुस्खा सांगणार आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी तिळाचे तेल घेणे आणि संध्याकाळी जेवणाआधी एरंडेल तेल घेणे हे आरोग्याला आणि गुडघेदुखीला फार उपयुक्त आहे. आणि कोणत्याही संकटाच्या वेळी डळमळता आणि श्रद्धेने, भक्तीने आणि मनाने सर्वांनी सुदृढ राहिले पाहिजे, हीच माझी विनंती आहे. Good morning, everybody. What? Teachers, all guests. सर्वप्रथम मी सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूलचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांचं ह्या आयोजनाचं कौतुक करतो. मी नाशिक कमिशनर ऑफिसला प्रशासन अधिकारी म्हणून रिटायर्ड झालेलो आहे.